हॅलो, नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी नागपंचमीनिमित्त नागपंचमी स्पेशल थाळी बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात प्रथम मी काय करणार आहे, काळ्या वाटाण्याची भाजी बनवणार आहे. तर हे पहा काळे वाटाणे. आता याला काय करायचं आहे, आपण स्वच्छ धुवायचे आहेत आणि नंतर याला आपण रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. वाटाणे जास्त भिजल्याने काय होते, चांगले शिजतात, ते मऊ मुलायम होतात. नाहीतर काय होतं, ते वाटाण्याची भाजी शिजत नाही आणि ते कच्चे लागतात. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि याला आता रात्रभर मी भिजत ठेवणार आहे. हे पहा, आपले वाटाणे आता भिजलेले आहेत. त्यानंतर याला काय करायचं आहे, कुकरमध्ये घालायचे आहेत आणि 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या आहेत. वाटाण्याला काय करायचं आहे, आपण जास्तीच्या शिट्ट्या द्यायच्या आहेत. जास्त शिट्ट्या दिल्याने काय होतं, ते चांगले शिजतात. त्यामध्ये पाणी घालून आता याला काय करायचं आहे, आपण झाकण लावायचं आहे आणि याला आता आपण गॅसवरती ठेवूया. आपण याला शिट्ट्या देताना किती द्यायचे आहेत, 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या आहेत. म्हणजे शिट्ट्या जास्त दिल्याने काय होतात, काळे वाटाणे हे शिज चांगले शिजतात. नाहीतर बऱ्याचदा काय होतात, ते वाटाणे शिजत नाहीत. मग आपण जास्तीच्या शिट्ट्या द्यायच्या आहेत. आता हे पहा 5 ते 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता हे थंड झाल्यानंतर याचे आपण झाकण काढून पाहूया, वाटाणे शिजलेत का नाही ते. आता हे पहा, वाटाणे शिजलेले आहेत चांगले. पळीने आपण पाहूया. आता यानंतर याला आपण फोडणी कशी द्यायची ते पाहूया. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, एका बाउलमध्ये हे वाटाणे काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता याला आपण फोडणी द्यायची आहे. वाटाणे शिजलेत का नाही ते आपण दाबून पाहायचं आहे. हा तर आपले वाटाणे चांगले शिजलेले आहेत. ज्याला आपण फोडणी द्यायची आहे, तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. तर त्यामध्ये हे वाटाणे शिजलेले घेतलेले आहेत आणि त्यानंतर 2 टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली. आता गॅसवरती आपण पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे पहा. पातेलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण काय करायचं आहे, 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. ही वाटाण्याची भाजी आहे ना, नागपंचमीच्या दिवशी काय होते, प्रत्येक घरोघरी बनवली जाते. तर ही धपाट्याबरोबर खायला खूप छान लागते. तर तेल तापल्यानंतर यामध्ये काय करायचं आहे, आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा खडे गरम मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये मी मिरे 2 ते 3 घातलेले आहेत, स्टारपूड घातलेले आहेत आणि यानंतर कांदा बारीक चिरलेला आपण घालायचा आहे आणि हे सर्व काय करायचं आहे, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. कांदा तेलामध्ये चांगला करपूस भाजून घ्यायचा आहे, त्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत. आता ही टोमॅटोची प्युरी घालायची आहे. ही 2 टोमॅटोची आहे. आता त्यानंतर काय करूया, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे लाल तिखट वापरायचं आहे. पण यामध्ये खडे गरम मसाले घातलेले आहेत, त्यामुळे गरम मसाला वापरायची काही आवश्यकता नाहीये. त्यानंतर अर्धा चमचा हळद वापरायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित काय करूया, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता ह्या मसाल्याला तेल सुटल्यानंतर काय करायचं आहे, यामध्ये जे आपण वाफवून घेतलेले मटार आहे ना, काळे वाटाणे, ते घालायचे आहे आणि आता याला व्यवस्थित परतवून घेऊया. हे कसे आपण वाफवून घेतलेलेच आहेत, त्यामुळे यामध्ये आता आपण काय करायचं आहे, पाणी वापरताना थोडंसं वापरायचं आहे. का तर आपल्याला भाजी थोडीशी ग्रेव्ही टाईप करायची आहे म्हणून. तर यामध्ये आपण 2 वाट्या पाणी घालायचं आहे. भाजीला दाटसरपणा येण्यासाठी त्यामध्ये काय करायचं आहे, अर्धा चमचा आपण बेसनचं पीठ वापरायचं आहे. भाजीला आता आपण व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता चवीसाठी आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ वापरायचं आहे. हा वाट्यांची भाजी कशी तयार झालेली आहे. आता पुन्हा याला काय करूया, थोडंसं
शिजवून घेऊया. तर त्यासाठी त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं आपण ठेवायचं आहे. 10 मिनिटात आपली भाजी तयार होते. तर ही पहा, आपली आता भाजी तयार झालेली आहे. त्याच्यावरती आता आपण काय करायचं आहे, कोथिंबीर पसरवून ठेवायची आहे. ही पहा, वाटाण्याची भाजी आता तयार झालेली आहे. आता यानंतर आपण काय करायचं आहे, तोंडली भात बनवायचा आहे. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी मी हा तांदूळ घेतलेला आहे. तर मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी. आता याला आपण काय करूया, व्यवस्थित चांगलं धुवून घ्यायचं आहे. तर एका बाउलमध्ये घेतलेला आहे मी. मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर त्याला मी नीट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर याला आता पाण्यातून चांगलं स्वच्छ धुवून घेते. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण तोंडली भात कसा बनवायचा ते पाहूया. आता ही तोंडली आहे, याला मी काय केलेलं आहे, व्यवस्थित धुवून चांगली पुसून घेतलेली आहे. त्यानंतर याला आता मी अशी उभी चिरून घेते. तर तोंडली भात बनवताना तोंडली काय करायची आहेत, आपण कोवळी कोवळी बघून घ्यायची आहेत. बऱ्याचदा तोंडली काय असतात, आतून लाल झालेली असतात. तर ती लाल झालेली तोंडली आहेत ना, ती वापरायची नाही. आणि त्यामध्ये जास्त बिया देखील असतात. तर ते खाताना कसं होतं, एकदम तोंडलीच्या बिया असतात ना, त्या दाताखाली येतात. म्हणून आपण कोवळी कोवळी अशी तोंडली बघून घ्यायची आहे. आता त्यानंतर आपण तोंडली भातासाठी ही तोंडली चिरून घेतलेली आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि शेंगदाणे वापरायचे आहेत आणि बारीक चिरलेला कांदा आणि हे सर्व काय आहेत, खडे मसाले आहेत. आता एवढं साहित्य तोंडली भातासाठी लागते. त्यानंतर भात कसा बनवायचा आहे ते पाहायचं आहे. तर आपण हा धुतलेला स्वच्छ तांदूळ घेतलेला आहे. चला तर आता सुरुवात करूया भाताला. तर हे पातेले मी आता गरम करून घेतलेलं आहे. पातेलं तापलेलं आहे पहा. यामध्ये आता काय करायचं आहे, 2 चमचे तूप घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता फोडणीमध्ये जिरे, मोहरी घातलेले आहेत. फोडणी तडतडल्यानंतर यामध्ये काय करायचं आहे, उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. चिरलेली तोंडली घालायची आहे 1 वाटी. पुन्हा एकदा याला काय करायचं आहे, परतवून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि चिरलेल्या उभ्या मिरच्या, बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे. शेंगदाणे घालायचे आहेत अर्धी वाटी आणि हे आता काय करायचं आहे, सर्व बाजूने व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि हे मी आता यामध्ये खडे गरम मसाले घातलेले आहेत. आता हे सर्व आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. तर हा तोंडली भात खायला खूप छान लागतो. तर सणासुदीच्या दिवशी असा भात बनवला जातो आणि यामध्ये आता मी 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. आपण यामध्ये खडे गरम मसाले घातलेले आहेत, त्यामुळे गरम मसाला आपण घातला नसला तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये आपण धुतलेला तांदूळ आहे ना, तो घालायचा आहे. तर तुमच्या भागामध्ये नागपंचमीला कोणता पदार्थ बनवतात हे कमेंट करून नक्की सांगा. मीठ अर्धा चमचा वापरायचा आहे चवीसाठी आणि त्यानंतर या तांदळाला काय करायचं आहे, व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे याला आणि त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण काय करायचं आहे, 1 वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे ना, तर 1 वाटी तांदूळाला आपण 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तर हे पहा, 1 वाटी. तर यामध्ये मोजून आपण 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. म्हणजे त्यामुळे काय होतं, भात एकदम सुट्टा मऊ मुलायम होतो. जास्तीच पाणी घातलं तर एखाद्या वेळेला एकदमच मऊ होण्याची शक्यता असते. म्हणून आपण पाणी घेताना भातासाठी प्रमाणातच वापरायचं आहे. त्यामुळे भात एकदम छान मऊ मुलायम होतो. आता काय करायचं आहे, व्यवस्थित ह्याला परतवून घेऊया आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून भाताला शिजू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. आता हे पहा, मी झाकण ठेवते याच्यावरती आणि 5 ते 10 मिनिटात तोंडली भात आपला तयार होतो. हे पहा, आपला तोंडली भात तयार झालेला आहे. आता त्यानंतर याच्यावरती आपण कोथिंबीर पसरवायची आहे.
आणि भाताला काय करूया, एकदा परतवून घेऊया. आता हे पहा, आपला तोंडली भात तयार झालेला आहे. तर हे पहा, तोंडलीचा भात आता तयार झालेला आहे. तर होताना आपण तोंडी लावायसाठी काही ना काही तर बनवतोच. तर त्यामध्येच मी आज काय करणार आहे, मिरचीची भाजी बनवणार आहे. तर ही भाजी आमच्या भागामध्ये एकदम फेमस आहे. कोणताही घरी कार्यक्रम असेल तर त्यावेळेला ही भाजी बनवली जाते. तर ही भाजी एकदम छान आणि टेस्टी लागते. तर ही तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर त्यासाठी मी काय केलेले आहेत, ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या मी धुवून साफ करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर याला काय केलेलं आहे, मध्ये अशी चीर मारून घेते चाकूच्या सहाय्याने. पहा, तर अशा मी आता सर्व मिरच्यांना चिरून घेते. पहा, आता सर्व मिरच्या चिरून झालेल्या आहेत. आता गॅसवरती मी पातेले ठेवते आणि पातेले आता हे आपण गरम करून घ्यायचं आहे. पातेलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल घात हे पहा, पातेल्यातलं आता तेल गरम झालेलं आहे. तर त्यानंतर आपण फोडणीमध्ये काय करायचं आहे, अर्धा चमचा जिरे, कांदा घालायचा आहे. मिरचीची भाजी बनवताना कांदा नेहमी उभा चिरायचा आहे आणि त्यानंतर आपण ह्या बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत. अर्धा चमचा हळद घालायची आहे. हे सर्व काय करूया, व्यवस्थित हलवून घेऊया. आता या मिरचीला काय करायचं आहे, आपण याच्यात मध्ये चांगलं व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. तर याच वाफेवरती त्याला आपण चांगलं शिजू द्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये हिंग आपण चिमूटभर घालायचं आहे आणि मीठ अर्धा चमचा घालायचं आहे. तर मी आता मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्याचा एक तुकडा टाकायचा आहे. गूळ टाकल्यामुळे काय होतं, मिरचीचा तिखटपणा थोडा कमी येतो. नंतर याच्यावरती झाकण ठेवून याला थोडंसं आपण शिजू द्यायचं आहे. आणि थोडं वाफेवरती शिजल्यानंतर काय करायचं आहे, झाकण काढून आपण थोडंसं त्यामध्ये पाणी वापरायचं आहे. तर पाणी मी थोडंच घालणार आहे, अगदी अर्धी वाटी. तर यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा धने पावडर घालते. मिरचीला आता थोडं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी ओतायचं आहे. पण पाणी वापरताना काय करायचं आहे, आपण थोडंच वापरायचं आहे, म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी घालायचं आहे. आता हे पहा, मी अर्धी वाटी पाणी घालते आणि आता याच ह्याच्यावरती आपण भाजीला ह्या शिजू द्यायचं आहे. तर त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 ते 10 मिनिटात आपली मिरची भाजी तयार होते. हे पहा, आता आपली भाजी तयार झालेली आहे. तर ही तोंडी लावायला भाजी खूप छान लागते जेवणाबरोबर. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता याच्यावरती पुन्हा एकदा हलवून मी झाकण ठेवलेलं आहे. आता हे पहा, आपली भाजी तयार झालेली आहे. भाजीतील पाणी काय करायचं आहे, आपण पूर्ण आटवायचं आहे. पाणी ठेवायचं नाही, नाहीतर भाजीची चव निघून जाते. चला, तर आता आपली मिरची भाजी तयार झालेली आहे. तर धपाटे कसे बनवायचे ते पाहूया. तर धपाट्यामध्ये 2 प्रकार असतात. एक आपण असतो ना, ते थापून बनवतो आणि एक आपण तळून बनवतो. तर मी आज काय करणार आहे, जे तळून बनवतात ना, ते धपाटे बनवणार आहे. तर त्यामध्ये मी सर्वात प्रथम काय केलेलं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या 4 ते 5 घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि त्यानंतर हळद अर्धा चमचा घालायची आहे यामध्ये. आणि आता हे सर्व काय करायचं आहे, आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतले तरी चालते. हे पहा, याची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, धपाट्याचं पीठ कसं मळायचं ते पाहूया. तर आता आपण हे परात घेतलेले आहे.
परातीमध्ये काय करायचं आहे, आपण चाळण ठेवून जेवढी सर्व पीठ आहेत ना ती चाळून घ्यायची आहे. तर त्यामध्ये सर्वात प्रथम मी हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी. जर तुम्हाला जास्तीचं बनवायचं असेल तर याच्या दुप्पट तुम्ही प्रमाण घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. हे पहा, तांदळाचं पीठ आपण काय करायचं आहे, जरा जास्तीचं घ्यायचं. आणि त्यानंतर गव्हाचं पीठ 1 वाटी घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाने काय होतं, त्या पिठाला चिकटपणा येतो, म्हणून आपण गव्हाचं पीठ हे घ्यायचं आहे 1 वाटी. आणि त्यानंतर हे सर्व काय करायचं आहे, व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण चवीसाठी अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता मिक्सरला आपण बारीक केलेली ही पेस्ट आहे ना, ती आता यामध्ये मिक्स करायची आहे. आणि यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर घालायची आहे. आणि यामध्ये काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ घातल्यामुळे काय होतं, गरम पाणी घालायची काही आवश्यकता नाही. आपण गार पाण्यामध्येच हे पीठ मळायचं आहे. आता हे आपण व्यवस्थित मळून घेऊया. तर गव्हाचा हा पिठाचा डो काय करायचा आहे, एकदम घट्ट मळायचा आहे. थापून आपण जे धपाटे बनवतो ना, तर ते आज आपण बनवायचे नाहीयेत. तर आपण आज तळणीचे धपाटे बनवायचे आहेत. आता हे सर्व पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता ह्याला आपण एका भांड्यामध्ये घेऊया आणि अर्धा तासासाठी ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर आपण आता हे धपाटे बनवायला चालू करूया. तर याचे काय करायचे आहे, सुरुवातीला आपण 3 ते 4 मी गोळे बनवून घेते. तर हे धपाटे दह्याबरोबर देखील खाल्ले जातात. एकदम छान लागतात. लहान मुलांना तर हे भरपूर आवडतात. पण हे शक्यतो जास्तीत जास्त काय करतात, भावाचा उपवास असतो, ज्या वेळेला नागपंचमी असते, तर त्यावेळेला हे बनवले जाते. आता यानंतर काय करायचं आहे, आपण एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे. आता तो प्लास्टिकच्या कागदला आपण खाली काय करायचं आहे, तेल लावायचं आहे आणि त्याच्यावरती आपण हे धपाटे थापायला चालू करायचे आहेत. तर याला आपण गोल गोल व्यवस्थित थापून घेऊया. ते आपण काय करायचे आहेत, सर्व धपाटे थापून घ्यायचे आहेत. असे 2-2 धपाटे आपण थापून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते आपण तळून घ्यायचे आहेत. तर आपण धपाटे आपले थापून झालेले आहेत. तर आपण आता यानंतर काय केलेलं आहे, गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे आपण धपाटे सोडायचे आहेत. एक एक धपाट्यात सोडून आपण तळून घ्यायचं आहे. काय करायचं आहे, वरती आपण असं तेल सोडायचं आहे. त्यामुळे काय होतात, हे धपाटे चांगले फुलतात. आणि धपाटे फुलण्यासाठी आपण काय करायचं आहे, अर्धा तास पीठ भिजत ठेवायचं आहे. पीठ भिजल्याने देखील धपाटे फुलतात. हा धपाटे आता आपल्या तळून झालेला आहे. तर त्यानंतर आपण दुसरा सोडायचा आहे. तर असे काय करायचे, आपण सर्व धपाटे तळून घ्यायचे आहेत. तर या धपाट्यांना तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने बोलले जाते ते कमेंट करून नक्की सांगा. दिवसातच श्रावण महिना चालू होईल. तर श्रावणामध्ये काय होतं, कोणता ना कोणता पदार्थ घरी बनवलाच जातो. कारण सर्वांचे कसे असतात, उपवास असतात ना जास्तीत जास्त, मग असे कोणते ना कोणते पदार्थ बनवले जातात. आणि सण देखील येतात, तर सणासुदीला असे नवीन नवीन पदार्थ घरी बनवले जातात. तर आज मी काय केलेले आहे, नागपंचमी स्पेशल थाळी बनवलेली आहे. चला तर आता सर्व करायचं आहे.
तर नागपंचमी स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. मी स्पेशल थाळी आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेल्या बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी सर्वात प्रथम आपल्याला पाहायला भेटतील. थँक यू.